मका इकून टाकलेली बरी पडते बघा. तेवढं झालं मका गेले की मग देऊन टाकू पैसे त्यांचं काय त्याला. उन्हाळ्याच्या दिवसात सुट्टीला यायचो आम्ही आणि मग निवांत वरवासाला असं पटांगणात झोपायची सगळेजण. रात्रीच्याला जर असं ती गाडी आली अचानक असं वाटायची की अंगावर झाली इतकी भीती वाटायची. टिन असायचा दारशिना लावायच्या दाताला सारखं काळ भंगार दात काळ भंगार. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. एकदम शांत झाले दोघं. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे. आता वाजले जवळजवळ 9. आम्ही सकाळपासून गिरणीला अपदत होतो. गंमत अशी झाली होती की पीठच येत नव्हतं. काय येत नाही पीठ, काय येत नाही पीठ. परत आमच्या लक्षात आलं लय वेळानं. आम्ही गिरण खोलली, सगळी गिरण खोलली. मला वाटलं गिरणीत काहीतरी अडकलं काय की ज्वारीच येत होती, सगळी ज्वारीच येत होती. मग हिनं डोकं चालवलं. अहो म्हणली गिरण सव्वाशे फिरती का उलटी फिरती ती तरी बघा. मग मी काय केलं, वायरी बदलल्या आणि तुम्हाला सांगतो गिरण उलटी फिरत होती. आणि त्याच्यामुळं 1.5 तास गेला आमचा. झालं आता चालू झाली लाईट गेली. आता भाकरीपुरतं तरी झाले का नाही पीठ आपलं. अच्छा होय, आले. तर मंडळी, इकडं आपले मैना इथं बसलेले. मैना तिला भाकरी टाकू आता एक थोड्या वेळानं. आणि आपलं सूर्यफूल बघा आलं उगवून. आता टपकाळ उगवून आलं, म्हणजे जसं पाहिजे होतं आपल्याला तसंच उगवून आलं. सूर्यफूल मस्त आलं उगवून. आता ह्याला कोळपायची फक्त मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण ह्याच्यात तण आलंय जरा चांगलंच वापरलंय. तुमच्या डोक्यात एकच पीठ बसलं होतं का नाही? काय पाळ घालाय आली, गिरणीला पाळ घालाय आली असं माझ्या डोक्यात आलतं. म्हणलं आलं त्याच्यामुळंच असं होतंय. मग शिनं म्हणले अहो गिरण उलटी फिरते का काय, बघितलं तर गिरण उलटी फिरते. कसं बारीक व्हायचं पीठ. अशा काय बारीक गोष्टी लक्षात यायला पाहिजे त्या ऐन टायमाला. तर छोट्याशा चुकीमुळे आमचा 1.5 तास आम्ही इथे घेतला. दीड तास गेला, जवळजवळ तास 1.5 तास गेला. आणि लाईट गेली. आता झालं, पण जाऊ द्या, परत लाईट आली म्हणजे नीट तरी चालेल. अशी अडचण झाली आहे. वातावरण आजचं बुरबुरीतच आहे. यात केसासारखं येतोय, पाऊस उघडतोय. जे पाणी पडलंय का ती पाणी परत वारं परत वडून घेऊन जाते. म्हणजे जमिनीत काय मुरत नाही पाऊस. मैना तेवढं तरी जमिनीत मुरायला तेवढं सुद्धा वारं मुरून देत नाही. त्याला लगेच हडकवून टाकतंय, घेऊन जातं पाणी, उचलतं लगेच. मंडळी, दरवर्षीप्रमाणे ही फळं खायला गोड लागतात लय. आणि मी खायला चालू केले. हिला बी आवडते ती. गोड रस आहे एकदम, आहे ना. चवीला कसं वाटतंय? भारी वाटतंय. चला बास करू आता. तर सूर्यफुलात आलोय बघा मी आता. आणि टपकाळ सूर्यफूल उगवले, म्हणजे मला जसं पाहिजे तशा पद्धतीने उगवलं. जास्त दाट नाही, जास्त पातळ नाही. ही जास्त दाट लावून उपयोग नाही, कारण दाट जर झालं तर फुल मोठं पडत नाही. फुल बी मोठं पडलं पाहिजे आणि उत्पन्न बी निघलं पाहिजे. आहे बऱ्यापैकी आहे. तसं मैना का अशी उकरते आदनमधनं. आज ढगाचा रंगझोक जरा वेगळाच आहे. सारखं येते बारीक केसासारखा पाऊस आणि निघून जाते. असं व्हायला लागलं. जसं येईल तसं येईल. आता सूर्यफूल पाखरं बी जरा उकरते ते कुठं. ही अशा आहे, ही सूर्यफूल. तर आपलं काम चालू आहे इथं. असं बांधाचं गवत काढायचं. गवत नाही म्हणता येणार, मोठे मोठे काचल्या म्हणजे झिंजरूटही असली. ही लिंबाचं फोकार आहे, हे सगळं तोडून काढायचं चालू आहे. स्वच्छता मोहीम चालू आहे बांधाची. आणि मनी नामा दोघं बी संगणित आहे ती. आणि बारीक केसावणी पाऊस चालूच आहे, मोठा पाऊसच नाही.
ए ते याला नको अपदात बसू, होय का? नको अपदू त्याला. झालं का? बर. तिथे येल आला एक कसला काय माहिती, जसा वाढल तसा मुळ्या फुटते ते त्याला पसरत चाललाय. तर एवढं राहिले आपलं काढायचं, एवढं काढू आणि तसंच पुढं 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 जाऊ. पाऊस आला. ए चल चल चल, राहू दे, पाऊस आला, चल. पाऊस जोरात आला जरा आता. महिना 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 चल. बरं झालं, जाऊ दे. तर मंडळी चालू आहे आपलं आता रात्रीचं जेवण. स्वयंपाक म्हणलं चुलीवर करा, म्हणलं भाकरी फिकरी जरा काय भाजी चुलीवरची जरा जेवणाची चव जरा भारी लागते. बसली ती चूल काय पेटा नाही, पेटती का? कशी नाही ती काय आपल्या आधीची आहे का? बघायला गेलं तर आपल्या आधीचीच आहे. पाऊस धर पडा नाही बी, धर उघडा नाही बी, उग बारीक केसावून येतोय परत उघडतोय. पडलेला पाऊस वाऱ्याने हडकले की परत येतोय. काय आज भाजीचं काय नियोजन आहे? डाळ कांदा. वा वा वा. आपली चटणी बनवू का जरा लसणाची? हा, लसणाची आता सकाळी करत होते. काय काय करायचं? भजी करायची थोडी. भजी बी आहे काय आज? बर, बरं झालं. कांदा चिरती तवर. डाळ कांदा. कुरवडे बी आणले ते की कशाला? तळायला. तुम्हाला नाही आवडत पण मला आवडते की. कुरवडी मग भजी बरोबर खायला. कुरवड्याचा एक आयुर्वेदिक उपाय बी आहे बरं का. ज्याला जुलाब लागले त्याला कसं काय करायचे? ज्याचं पोट बिघडलंय का, हा, ते जुलाब लागले त्यांनी काय करायचं, सकाळ सकाळ उपाशा पोटी हम्म, कुरवडी तळायची आणि दह्याबरोबर खायची. जुलाब थांबते. जुलाब जुलाब थांबते तर पोटात गुडगुड करायचं कमी येतं लगेच. बर. 2 कुरवड्या खायच्या. 2 कुरवड्या दह्यासोबत. 2 चमचे दही. 2 चमचे दही फक्त? हा, औषध म्हणून खायचं असल्यावर 2 चमचे. हा. लय आणि आंबट जास्त नसावं, दही ताजं असावं. पहिली म्हणून तर लोक काय करायचे माहितीये का, हा, आषाढ महिना लागला की तळण करून खायचे. त्याच्या मागचं हेच आहे. बर. आता काय बी तळते ते, आताच काही पण. हा हा. पहिली लोक कुरवडी पापडी जे आपण उन्हाळी पदार्थ करतो ती आणि भजी करायची. आषाढला टाइम असला म्हणून लागायला लागल का? अमावस्या कधी आहे मी बघितली नाही आता. आमच्यापासून लागेल आहे ना हा. आषाढ महिना. आणि आषाढ महिन्यामध्ये तिखट ही लय खात नाही ती लोक, जुलाब लागते तर. हा, आणि त्याच्यामुळे कुरवडी खायची पहिली लोक. आता काय तळण काही पण निघले, पहिलं असं नव्हतं. तर मंडळी चालू झाली फोडणी द्यायला. कढई ठेवली, तेल वतलं, जिरं टाकलं. जिऱ्याची फोडणी झाली की त्यात आता कढीपत्ता, लसूण ही सगळं टाकायचं मस्तपैकी. चालू आहे त्याचं. आणि मी इथं चुलीच्या कडेला बसायचा आनंद घेतोय. चुलीला थंडीच्या दिवसात तर चुलीपाशीच बरं वाटतं जरा. बापूच्या हॉस्टेल मधनं फोन आलता. कोणाचा? बापूच्या हॉस्टेल मधनं हो आपल्या. हां, पैसे मागते ती. पैसे मागते ती. देऊ की म्हणावं, काय गडबड करताय म्हणलं. हाय आता शेतकरी माणूस, पिकं आता शिकतर लागले ते तासाला. हो, त्यांना काय करायचं, तासाला लागो नाहीतर काय माहिती ती डोक्याला लागो, नाहीतर जळून जाऊ. त्यांना काय घेणं देणं खायला. झाली मका आली आपली. आता मका महिना 1.5 महिन्यात आपण विकून टाकणार. मुरघासाला काय जाईल ती जाईल. लय आशा करायची नाही. ती मका बनवत बसायचं नाही घरी, ती लय लांब जाते. त्याला वाळवा रण कुटाणं करा रण. त्याच्यापेक्षा ती मका विकून टाकलेली बरी पडते बघा. तेवढं झालं मका गेले की मग देऊन टाकू पैसे त्यांचं. काय झालं धरा म्हणा दमतावर लगेच. काय आम्ही पळून चाललोय का कोण पळून चाललंय तेव्हा?
पळून तर कोणीच जात नाही हो, पण दम बी पाहिजे की. मी बोलतो झाला तर दोन्ही लेकरं बाहेर आहे ती जरा थोडीशी पैसा पाणी लागतो. तर आज तुरीचं डाळ काय बरं का हे. डाळ काय काय हा डाळ काय. होय ती तुरीच्या डाळग्याचा डाळ कांदा लय भारी होतो बघा. पहिल्यापासून पहिल्या बाया बनवते त्या. आपल्याकडे डाळगा किती आहे लय आहे. डाळगा कुणाला डाळगा पाहिजे असेल तर कळवा. डाळगा सुद्धा आपण योग्य भावात देऊ बरं का. डाळगा म्हणजे कसं असतं डाळ डाळ करताना भुगा झाले जी बारीक भुगा म्हणजे ती डाळ अशी डाळीचं तुकडं झालेलं असतं तर ती सुद्धा आपण देऊ योग्य दरामध्ये. काय अडचण नाही. 2 टाके भरून ठेवले. बरं तेवढंच काय 4 पैसे बी उभा राहतील. आणि तुम्हाला असं डाळ कांदा करायला बी लय मस्त जमणार आहे. आता ही रेसिपी सांग बरं जरा. माहीतच असेल सगळ्यासनी. ही मी काय केलंय, वाटण बिटण नाही टाकलं. हां तर कांदा लसूण जिरा मोहरी आपलं काळं तिखट त्याची फोडणी दिली आणि थोडंसं पाणी घातलं. डाळ भिजवला होता मी ते टाकला. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, झालं मग शिजवून घ्यायचं. झालं. लय भारी लागते. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. लय भारी लागतं. इथं रात्रीच्या टायमाला रातकिड्यांचं संगीत चालू असतं. रेल्वेचा आवाज असतो, रेल्वेचा हॉर्न येतो. आता तर लाईटवरच्या रेल्वे येत्या, नाही तर मध्ये म्हणजे लय नाही आताच चालू झाले त्या 2 वर्षात 2-3 वर्षात. तर आधी डिझेलवरच्याच असायच्या. धडाक 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 आवाज यायचा नुसतं सगळा. बरं वाटायचं शांत. नवीन मी इथं कोप केलेली होती वरच्या रानात आपल्या इकडं. आणि रेल्वेला जरा जवळच आहे. तर सुरुवातीला मी झोपायला आलो का नाही वेगळं तर रातचं दचकून उठायचं मी. परत सवय झाल्यावर मग मला रेल्वे आलेली सुद्धा कळत नव्हती. एकदा सवय झाली की म्हणे तुम्ही दचकून तर उठत होता, पण मी तर मामाच्या इथे गेली का नाही हां कधीतरी यायची 1-2 वर्षात ना एकदा. आणि रात्रीच्या जर तिथं झोपलं की उन्हाळ्याच्या दिवसात सुट्टीला यायचो आम्ही आणि मग निवांत वरवाशाला असं पटांगणात झोपायची सगळेजण. रात्रीच्याला जर असं ती गाडी आली अचानक असं वाटायची की अंगावर झाली यायची. इतकी भीती वाटायची. आता चालू आहे भाजीची तयारी. म्हणून ठेवते की तुझ्या बेसन हळद त्यात ओवा टाकलाय, कांदा, चटणी टाकली का. यंदाची चटणी आमची हळदीवणी दिसते. दाखव का. नाही अशी दिसते. हा जरा थोडी ऑरेंज रंगाची दिसते. एकीकडं मध्ये हळद आहे आणि तिकडं केशरी रंगासारखी दिसते. जरा मिरची म्हणलं आपली किती लाल जरच आहे. झाला तवा पडला. आता भाकरी झाल्या की जेवाय बसायचं. तर भजी आहे, भजी करायची. तर भजी जाऊ दे. भजी गरम केलं की खायचं आपलं. स्वयंपाक तयार लागतो त्याच्यासाठी. म्हणजे गरम भजी खाता येते. मैना जाऊ नको कुठं, थांब भाकर करते. मैना आली गेली घराकडे. कांदा असं टांगल्यावर काहीच होत नाही कांद्याला. नाही बघा ना, ते उन्हाळी कांदा नाही पावसाळी कांदा टिकला पण हवेला. राहिलाय. यंदा आपल्याला कांदा करावा लागेल थोडाफार तरी खायला घरी. करू की. झाल्या भाकरी झाल्या. चुलीला लावून मस्त भाजून घ्यायची भाकर. खमंग लागते हो खाली भाजलेली. खमंग लागते, कडक येते, जरा खायला बरी वाटते. ज्याला दात नाही त्याला मात्र जरा जाड भाकर बनवावी लागते. मऊ भाजावी लागते. जरा अशी कडक भाजून जमत नाही.
कसली भारी भाजली बघा. मग त्या माणसाने काय करायचं, दुधात काला कुसरायचा, अरे हात धु. या हिरड्याखालनं त्या हिरड्याखाली घातलं की झालं, गिळाय रिकामं झालं. दात पडल्यावर बी लय अवघड असतो. आता कवळ्या फिवळ्या निघाल्या त्या पहिल्या, कुठल्या कवळ्या आणि काय. पहिल्या बाया मला आठवते, त्या दात पडू नये म्हणून, दात खटी यावं म्हणून तसलं दारशीनं असायचं, दारशीनं लावायच्या दाताला सारखं काळं भंगार दात, काळं भंगार. आणि मी शहरात आलो का नाही, आणि ते बायांचं दात बघितलं का नाही, मी आयो म्हणायचं ह्यांचं दात असलं कसले झाले ते, काळं भंगार दात आणि चमचम चमचम चमकायचं, काळं भंगार दात आणि चमकायचं. आता दारशी नाही कोणी लावत नाही. आता त्यांनी दात असं खिट्ट बसायचं, पडत नसायचं. ती समजूत होती बायांची. पहिल्या बाया मिसऱ्या लावायच्या, तपकिरी वाढायच्या, काय काय बाया तंबाखू बी खायच्या. अजून बी खेड्यापाड्यात काय काय बाया तंबाखू खाते, त्या खाते, चालायचंच. खेडगाव बघ असंच असतं, गंजाडी असते ती, बेवडी असते ती खेड्यानी. काय का म्हणा ना, पण चुलीकडे बघितलं का नाही, एक समाधान वाटतं बघा, जीवाला सुख मिळतं, शांती मिळते. झालं का तुझं? झालं की. चला आता भजी करायची असतील, हा. घ्या करून घ्या. चला भजी बी झालं आपलं. बसा जेवायला. बसू आता सगळे, दोघे बसू की सांगायला. तर मंडळी, या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी जेवण करू आता. रात्रीची वेळ आहे, शांत वातावरण आहे. आपल्याला शांत वाटते, पण ऐकणाऱ्याला बघणाऱ्याला नसेल वाटत. का बरं? का सांगू? हां, कारण सगळी किर्रात खिड्याचा आवाज येत असतो. रातकिड्याचा आवाज येतो की. रातकिड्याचा आवाज सुद्धा मनावरचा ताण कमी करतं बरं का. तसं बघायला गेलं तर रातकिडा कानापाशी ओरडून ये फक्त, नाहीतर लई चिरकतं बेकार ती. असं लांब असलं ना बरं वाटतं जरा. तर मंडळी, ताट तयार आहे. ज्वारीची भाकरी, डाळगा, कुरडईन, भजी. सगळ्यांनी जेवायला आहे मस्तपैकी. बाहेर जरा वातावरण थंड आहे जरा, त्यामुळे भजी खाऊ वाटलं आज. या सगळ्यांनी जेवायला. आजचा व्हिडिओ इथंच थांबू, परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.